नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवून माझ्या घरी गौरीचा वौसा असतो। यावेळेस गणपतीपेक्षा नंदा आत्ता माझ्या घरी वौसा आहे। नमस्कार, यशच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आमच्याकडे गौरीचे वौसे आहेत। गौरीचे वौसे म्हणजे आमच्याकडे पूर्वीपार पहिल्यापासून चालत आलेले आहेत। तर आज बरेच वर्षांनी आमच्याकडे सुद्धा माझी मिसेस आणि माझ्या बहिणीचे आज वौस्याचा कार्यक्रम आहे। जिथे गौरी विराजमान आहेत तिथे जाऊन आम्ही वौसे हे पूजणार आहेत गौरीला। त्याच्यामुळे आज आम्ही सूपं भरलेली आहेत गौरीची सूपं भरताना आम्ही हे दोन गौरीची सूप आहे, एक माझ्या बहिणीचं सूप आहे, एक माझ्या मिसेसचं सूप आहे आणि प्रत्येक तिला 5 म्हणजे माझ्या बहिणीला 5 सूप आहेत आणि माझ्या मिसेसला 5 सूप आहेत। तर अशा प्रकारे आम्ही ही गौरीची सूपं भरलेली आहेत। आमच्याकडे ही बरेच वर्षापासून ही परंपरा चालत आली आहे। आमच्या आजीनी सांगून गेली होती का आमची आई सुद्धा हे करत होती। नमस्कार आई, आपल्याकडे ही पद्धत कधीपासून चालू आहे? ही आपल्या पिढीन पिढी पद्धत चालू झालेली आहे। माझ्या सासूंनी माझं केलं होता, त्यानंतर माझ्या आईने पण ते करून दिलं। अच्छा, मग तुझ्या टायमाला सुद्धा अशी एवढी 5 सूपं भरली होती का? हो, माझ्या टायमाला पण एवढी 5 सूप भरलेली होती। पण आपण हे गौरीचे सूप कशासाठी करतो? घरात सुख शांती लागण्यासाठी, आनंद होण्यासाठी, कामाधंद्यात यश येण्यासाठी, यासाठी आपण गौरीचे सूप भरतो। मग आता आमच्यापर्यंत आलंय, तू केलं, आजीनी केलं, आता मग ह्याच्या पुढे पण आम्हाला चालूच ठेवायला लागणार का ही पद्धत? हो, चालू ठेवणार। माझ्या सुनांनी, माझ्या मुलींनी पण ही पद्धत चालू ठेवावी अशी तुझी इच्छा आहे? अशी माझी इच्छा आहे। मग बघा मित्रांनो, सगळ्यांना मी सांगतो, आमच्याकडे गौरीसाठी बघा काय काय केलेलं आहे। स्वीट म्हणजे मिठाईचा बॉक्स आहे, याच्यामध्ये नारळ आहे, ओटीचं सामान आहे, 5 प्रकारची फळं आहेत, गौरी आहे, घरीत बनवलेलं गोड पदार्थ, मोदक, करंजी, लाडू, हळदी कुंकवाचा करंडा, साडी आहे देवीला, एक सोन्याची वस्तू आहे, दोन्ही सुपामध्ये एक सोन्याची वस्तू सुद्धा दिलेली आहे देवीला। सर्व देवीच्या भाज्या आहेत, वेणी आहे, गजरा आहे, हार आहे, सूप आहे, खीरपुरीचा नैवेद्य सुद्धा देवीला आम्ही दिलेला आहे। अशा प्रकारे आमच्या आजींनी सांगितलेले तशा प्रकारे आम्ही ही सूपं भरलेली आहे। जोडवी म्हणजे 16 शृंगार सगळे आईनी ह्याच्यामध्ये भरलेले आहेत देवीला। अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे सगळे 16 शृंगार आहेत। आम्ही सूपामध्ये जे गौरीचे सूप असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारे सगळं देवीला आम्ही हे घेतलेलं आहे। त्याच्याबरोबर आमच्याकडे ही एक पद्धत आहे का काहीतरी सोन्याचं गौरीच्या सुपामध्ये टाकावं लागतं। तर आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे एक मणी केलेला आहे गौरीला सोन्याचा। तर ते आता आम्ही गौरीच्या घरी जिथे गौरी विराजमान आहेत तिथे आम्ही जाणार आहेत। ते सगळे सूप त्यांच्या डोक्यावरती देणार आहेत आणि ते सूप घेऊन गौरीच्या घरी जाणार आहेत। मग गौरीला पहिला एक सूप जाईल, त्याच्यानंतर एक म्हणजे ती माझी मिसेस मला देईल, घरचा एक सूप राहील, परत ज्या सुवासिनी आहेत त्यांना एक सूप असं जाईल। अशा प्रकारे आम्ही गौरीचा वौशाचा कार्यक्रम पार पडतो आहे। तर नक्कीच यशच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि त्याला भरभरून मत द्या। चला, गणपती बाप्पा।